हॅलो अँड वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस जी द माइंड ब्रेन या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्र हो, आज आपण कल्ट सायकोलॉजी, डार्क सायकोलॉजी म्हणजे काय, मानसशास्त्राचा असा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक वेळा हे भोंदू बाबा माणसाला, खास करून महिलांना कशा प्रकारे टार्गेट करतात या संदर्भामध्ये मानवी वर्तनाला प्रभावित करणारे काही घटक असतात. ते घटक कसे प्रभावीपणे यूज केले जातात या संदर्भात हे पुस्तक आहे. त्या अगोदर ह्या काही बातम्या बघा. ह्या बातम्यामध्ये बघा, खास करून महिला एक्सप्लॉयटेशनचे उदाहरणं आहेत. आता सध्या ट्रेंडिंगमध्ये न्यूज आहे ना वुमन्स एक्सप्लॉयटेशनची, ती आहे अशोक खरातची. बघा, अशोक खरातच्या संदर्भामध्ये ही बातमी आहे का? याच्यामध्ये काय म्हणतंय की अशोक खरात माइंड रिडिंगचा यूज करून महिलांना प्रभावित करत असे किंवा आपल्या जाळामध्ये ओढत असे. आता महिलांना जाळात ओढणं म्हणजे काय? तर या या मॅनिप्युलेशनच्या काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, की ज्या डार्क सायकॉलॉजीच्या अंतर्गत येतात. त्याचा उपयोग करून खास करून महिलांना प्रभावित केलं जातं आणि त्या प्रभावित करून मग त्यांच्याकडून हवं ते कृत्य करून घेतलं जातं. आता तुम्ही म्हणाल, की एखादा माणूस तुमच्यासाठी का कृत्य करेल? तर मूळतः डार्क सायकॉलॉजीचा मूलभूत सिद्धांत आहे, की ते लोक तुमच्या कृतीला किंवा विचारांना नियंत्रित करत नाहीत. ते अगोदर तुमच्या भावनांना नियंत्रित करतात आणि एकदा का तुमच्या भावना त्यांच्या नियंत्रणामध्ये आल्या, की मग नंतर तुमची कृती आणि तुमचे विचार आपोआपच त्यांच्या नियंत्रणाखाली येतात, प्रभावित होतात. म्हणून भावना प्रभावित करणं हा त्या लोकांचा मूळतः उद्देश असतो. आता एक साधा प्रश्न आहे, की एखादा व्यक्ती देवाकडे का जातो किंवा मंदिरात का जातो किंवा ह्या बाबाकडे का जातो? मूळतः प्रश्न असा आहे, की का ते देवाला खुश करण्यासाठी जातो का? आपल्या मनाला एक प्रश्न विचारा किंवा आपल्याला स्वतःला आलेली समस्या, आपल्या हातून कळत-नकळत घडलेली जी एखादी चूक आहे, त्या चुकीची क्षमायाचना करण्यासाठी जातो. तर या 2 बेसिक बाबी आहेत. कोणीही देवाला खुश करण्यासाठी किंवा देवाला आनंदी करण्यासाठी जात नाहीत. तर माझ्या हातून कळत-नकळत जी झालेली चूक आहे, तिची क्षमायाचना करण्यासाठी त्याच्याकडे जातो. किंवा मी का दुःखी आहे? माझ्या दुःखाचं कारण काय? देव आहे. तर हे बाबा आहेत, की माझ्या दुःखाची विवंचना हे लोक करू शकतील किंवा मला या दुःखातून बाहेर काढू शकतील. म्हणजे माणूस हा स्वतःच्या कर्मावर विश्वास न ठेवता दुसऱ्यांच्या कृत्यावर विश्वास ठेवतो आणि तिथंच ही माणसं फसतात. आता सगळ्यात महत्वाची बाब आहे, की मॅक्सिमम लोकं हे महिलाच का फसतात? पुरुष फसत नाहीत का? बिलकुल, पुरुषही फसतात. पण महिलांचं जे प्रमाण आहे ते 22% अधिक आहे. 22% अधिक आहे. म्हणजे जर 100 पुरुष फसत असतील तर 22 हे महिला फसतात. कारण महिला या भावनिकतेने विचार करतात. तर मानवी मेंदूमध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. एक आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे माणसाच्या मेंदूच्या समोरच्या भागामध्ये इथं असणारा जो भाग आहे ना, तो ती तार्किक आणि लॉजिकल रिझनिंग करतो. म्हणजे एखादी समस्या, एखादा प्रश्न समोर आला, की तो तार्किकतेच्या कसोटीवर तो शोधून बघतो. आणि महिला ज्या आहेत, महिलांसमोर एखादी समस्या किंवा एखाद्या समस्येचं समाधान कसं शोधायचं, या बाबी आल्या तर त्या महिला ह्या ह्या आमेडगेलाद्वारे सोडतात. आमेडगेला म्हणजे हा माणसाचा भावनिकरित्या विचार करणारी जी प्रक्रिया ती सुरू करते. म्हणून महिला अगोदर भावनिक दृष्टीने विचार करतात आणि पुरुष हे तार्किक दृष्टीने विचार करतात. म्हणून शक्यतो जेव्हा पुरुष तार्किक दृष्टीने विचार करतात, तो शक्यतो या भोंदूबाबांच्या जाळ्यामध्ये अडकत नाहीत आणि महिला 22% अधिक अडकतात. मग या बाबाकडे जाणाऱ्या प्रत्येक महिलेला हा बाबा फसवतो का? या महिलेकडे नाही, बिलकुल नाही. जी महिला तार्किक दृष्टीने विचार करते, ती महिला या भोंदू बाबांच्या जाळ्यात फसत नाही. किंबहुना या बाबांचं ते टार्गेटही नसतं. जो या मॅनिप्युलेटिव्ह टेक्निकच्या अंतर्गत महिला त्यांच्या जाळ्यात फसते किंवा त्याच्या टेक्निकला बळी पडते, केवळ आणि केवळ अशाच महिलांना तो फसवतो. बाकीच्या सगळ्याच महिलांना फसवत नाही. मग काय आहेत या डार्क सायकॉलॉजीच्या मॅनिप्युलेटिव्ह टेक्निक? तर सगळ्यात महत्वाचं आहे, की एखादी महिला त्याच्याकडे आली. आता ही महिला त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला माहित नाही, ही महिला तार्किक विचार करणारी आहे का भावनिक दृष्ट्याने विचार करणारी आहे. त्याचा पहिला टार्गेट असतो, की तिच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं. मग एकदा का भावनांवर नियंत्रण मिळालं, की तिच्या विचार आणि कृतीवर नियंत्रण मिळवलं जातं. मग त्या महिलेला म्हटलं जातं, की तिच्यावर लव्ह बॉम्बिंग नावाचा एक मॅनिप्युलेटिव्ह टेक्निक आहे डार्क मानसशास्त्राची. त्याच्यामध्ये त्या महिलेला म्हणजे आता बघा, ती महिला आली कशामुळे? तिला समस्या आहे म्हणूनच आलेली आहे. तिच्या हातून एकतर काहीतरी चुकलेलं आहे किंवा तिला आयुष्यात अजून आनंदी व्हायचंय. तर ती प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणून ती महिला आलेली आहे. मग त्या महिलेला कौतुक करून सांगायचं, की तुझ्याकडे काहीतरी विशेष शक्ती आहे. तुझ्याकडे काहीतरी विशेष योगदान आहे आणि यू आर समथिंग स्पेशल.
म्हणजे तिचं कौतुक करायचं. कौतुक यासाठी करायचं की तिचं अटेन्शन आपल्याकडे हे करून घ्यायचं आणि तिला इमोशनली डिपेंडन्सी करायचं. बघ, तुझ्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना तुझ्या मनामध्ये असणारा जर देवाचं प्युअर सोल आहे, ती जी आत्मा आहे, त्या आत्म्याची ओळख नसल्यामुळे त्याची किंमत तुला नाहीये. परंतु मी देवाचा अवतार आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी करतात, म्हणून तू तुझ्यामध्ये काहीतरी खास आहे आणि तुला जी आलेली जी समस्या आहे ना ती टेम्पररी आहे. प्रॉब्लेम काय होतो की घरामध्ये संसारामध्ये काम करत असताना नेहमी नवरा बायकोचे खटके उडत असतात, सासू सुनाचे खटके उडत असतात आणि वादविवाद कोणाशी होत नाही. ऑफिसमध्ये बॉस सोबत वादविवाद होतात, कलिंग सोबत वादविवाद होतात. मग या शंकेचं समाधान करण्यासाठी जेव्हा बाबाकडे जातात आणि तो जेव्हा त्या महिलेला असं म्हणतो की यू आर अ प्युअर सोल, तुला काहीतरी विशेष कार्य करण्यासाठी नेमलेलं आहे, परंतु तुझ्या आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांना तुझी किंमत नाहीये. मग हा लव्ह बॉम्बिंगचा जो पहिला सिद्धांत आहे की तिला वाटतं की हो खरंच माझे कलिग मला विरोधच करतात, माझ्या पतीचं माझं समजूनच घेत नाही, माझी सासू तर मला टोमणे मारायला बसलेली आहेत. मग अशा भूमिकेमध्ये काय होतं की ती महिला त्या साधूवर प्रायमा फेसीमध्ये विश्वास करायला लागते. म्हणजे त्याने जो लव्ह बॉम्बिंगचा जो खेळ खेळलेला आहे मॅनिप्युलेशनचा, तो मॅनिप्युलेशनचा खेळ हा थोड्या प्रमाणामध्ये यशस्वी होतो. मग हा खेळ झाल्यानंतर रॅशनल महिला काय म्हणते, ठीक आहे संसारामध्ये सगळ्यांशी वाद होतात, त्याच्यात मायावनाने काय नवीन काय सांगितलं, म्हणून ती शक्यतो ती त्या बाबीकडे लक्ष देणार. पण या लव्ह बॉम्बिंगच्या मॅनिप्युलेटिव्ह टेक्निकला बळी पडलेली महिला काय करते की ती म्हणते अरे हा हे असं जरी असलं तरी मी त्याला रॅशनल प्रश्न विचारायला त्याच्याकडे गेलं पाहिजे. प्रॉब्लेम हाच होतो की जी महिला दुसऱ्यांदा त्याचं तार्किक उत्तर शोधण्यासाठी त्या बाबाकडे जाते, रॅशनल महिला हे सगळीकडे होतं म्हणून ते जाणं सोडून देते. परंतु इमोशनल महिला जेव्हा त्याच्याकडे जातो तेव्हा डार्क सायकोलॉजीचा जो दुसरा सिद्धांत आहे त्याला म्हणतात गॅस लाइटिंग. गॅस लाइटिंग सिद्धांतामध्ये तुमच्या परसेप्शनवर शंका निर्माण केल्या जाते. तेव्हा ती म्हणते की बाबा बरोबर आहे, परंतु संसारामध्ये सगळ्यांसोबतच समस्या होते, कोणत्या सासू सुना आहे ज्याचं भांडणं होत नाही. तेव्हा ते म्हणते की तू तू चुकीचा विचार करत आहेस, तुझ्याकडे ते सामर्थ्य आहे, तू तू तुमच्यामध्ये कन्व्हर्जेबल थिंकिंग नसल्यामुळे तू हा विचार करतायस. तुझी समस्या आणि इतरांची समस्या वेगळ्या आहेत, सगळ्या विश्वामध्ये सासू सुनाचे भांडणं होतात, तूच का माझ्याकडे आलीस. मग गॅस लाइटिंगच्या सिद्धांतामध्ये तिनं बाबाच्या संदर्भात एखादी समस्या किंवा एखादा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तर तिला गॅस लाइटिंगच्या तत्वानुसार स्वतःवर डाऊट घ्यायला भाग पडलं जातं आणि ती जेव्हा स्वतःवर डाऊट घ्यायला होते तेव्हा मात्र तिचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि ह्या मॅनिप्युलेशनच्या दुसऱ्या टेक्निक वरती हे करू शकते. मग ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मग ह्या सगळ्या विधी केल्याच पाहिजे काय, विधीचं काय हे असतात. बघ हे माझ्याकडे लाखो भक्त आलेले आहेत, मोठमोठे राजकारणी येतात, मोठमोठे फिलॉसॉफर येतात, मोठमोठे पॉलिटिशियन्स येतात, मोठमोठे अधिकारी येतात, त्यांच्या बायका येतात, त्यांच्या शंकेचं समाधान करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, म्हणून मी त्या बाबीचा ऑथॉरिटेरियन आहे. त्याच्यामुळे मी पॉवरफुल आहे, सुपेरियर आहे, इव्हन प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह करण्याची समस्या माझ्याकडे आहे. म्हणून अशा प्रकारे सांगून तो ऑथॉरिटी इल्युजन म्हणजे एक धोका निर्माण करतो आणि या धोक्याच्या आधारावरती मग तो आपला मॅनिप्युलेशनचा तिसरा सिद्धांत लागू करतो आणि तिसरा सिद्धांत लागू केल्याच्या नंतर ती महिला पूर्णतः त्या बाबाच्या अधीन होते आणि एकदा का त्या बाबाच्या अधीन झाली की चौथा असतो तो असतो सगळा इमोशनल ट्रिगर्स घेणे, म्हणजे तिच्या भावनांचा पूर्णतः ताबा घेणे. एकदा का चौथा हा मॅनिप्युलेशनचा सिद्धांत त्याच्यावर लागून झाला की हे हे पूर्ण ती भावनिक अधीन होती. मग ती म्हणते की माझ्या शंकेचं समाधान काय आहे, तर ती तुला पूजा करावी लागणार आहे, तुझ्या समाधान ती असं हे वज्र करावं लागणार आहे, तुला हा विधी करावा लागणार आहे. परंतु हा विधी जर तू दुसऱ्या महिलांशी किंवा आपल्या सप्तसख्यांशी जर शेअर केला, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तर मात्र याची समर्थता कमी होणार, याची ऑथॉरिटी कमी होणार. म्हणून या प्रकारचा कोणताही निर्णय इतरांना सांगून घेतला तर मात्र त्या त्या बाबीचा त्या मंत्राचा इफेक्ट होणार नाही आणि हा इफेक्ट नाही झाला तर मात्र तुझ्या शंकेचं समाधान आहे त्यापेक्षा दुप्पट गतीने वाढलं जाणार आहे. मित्र हो, इथंच विज्ञानाचे हार होते आणि त्या महिलांच्या भावनांचा विजय होतो. महिलांच्या भावनांचा विचार होतो म्हणजे त्या महिलेला त्या पुरुषाला किंवा त्या फसवणाऱ्याला आवश्यक असणाऱ्या बाबींचा विषय होतो आणि अशा प्रकारे ती महिला डार्क सायकोलॉजीची शिकार होते. मग या डार्क सायकोलॉजीच्या शिकारमधून कसं बाहेर पडायचं या संदर्भामध्ये सुद्धा बरेचसे पुस्तकं अवेलेबल आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट्स करा. मी नक्कीच यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. थँक्यू.